श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, नवरात्र सुरू झालेली आहे आणि आपण आपल्या घरी वास्तव्यास आलेल्या देवी मातेची खूप श्रद्धेने आणि विश्वासाने पूजा करत आहोत. तसेच सेवासुद्धा विविध प्रकारे करत आहोत. नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते आणि आपण सर्वांनीही आपल्या घरी घटस्थापना केली आहे आणि अखंड 9 दिवस देवी मातेची विविध प्रकारे सेवा केलेली आहे. आता नवरात्र संपत आलेली आहे. घटस्थापनेचा घट कसा हलवावा, उपास सोडण्याची पारंपरिक पद्धत काय आहे, अखंड दिवा कधीपर्यंत ठेवावा, घट कसे विसर्जित करावे याबाबतची माहिती मी आपल्याला या व्हिडिओद्वारे देत आहे. सर्वप्रथम आपण बघूया घट कसे हलवावे आणि कधी हलवावे. सर्वप्रथम भक्तांनो, मी आपणास सांगू इच्छिते की आपल्याकडे जी काही पारंपरिक पद्धत आहे, आपल्या कुलाचाराप्रमाणे काही कुटुंबामध्ये जे पद्धत केली जाते त्याप्रमाणे करावे. ते जर आपल्याला माहीत नसेल तर नवरात्रीला घट हलविला जातो. काही जण दशमीला सुद्धा घटाचे उत्थापन म्हणजे विसर्जन करतात. यावर्षी नवरात्र उत्थापन 23 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. पंचांगानुसार आपण सोमवार 23 ऑक्टोबर 2023 रोजी घट हलवणार आहोत. काही दसऱ्या दिवशी घट हलवणार असतील तर त्यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे करावे. दसऱ्या दिवशी म्हणजेच घटाजवळ उगवून आलेले जे काही अंकुर आहेत, घटाजवळ जे आपण बी पेरलं होतं ते आता 9 दिवसात उगवून आलेलं आहे, ते अंकुर, त्याला धन असं म्हणतात, ते देवाला वाहिले जाते. काही ठिकाणी हे धन पुरुष आपल्या टोपीत धारण करतात तर महिला आपल्या केसात घालत असतात आणि दसऱ्या दिवशी इतरत्र शुभेच्छा देण्यासाठी जात असतात. देवाचे आशीर्वाद घेतले जातात. त्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. हे धन जे आहे म्हणजेच मी सांगितले ते अंकुर मंदिरातील देवांना सुद्धा वाहिले जाते. मंदिरात जाऊन सुद्धा दर्शन घेऊन हे वाहिले जाते. सर्वांनी म्हणजेच सर्व कुटुंबियांनी देवी मातेची मनोभावे प्रार्थना करावी, नमस्कार करावा. आपली जी काही मनोकामना आहे ती पुन्हा एकदा देवीला सांगावी. देवी 100% त्या पूर्ण करणार आहे. आपण 9 दिवस खूप भक्तिभावाने सेवा केलेली आहे. घरातील पुरुष मंडळांनी तो कलश उचलून पुन्हा त्याच जागी ठेवावा. कलशाच्या खाली घातलेले जे काही तांदूळ असतील ते तांदूळ आपण पक्ष्यांना टाकू शकतो. तसेच कलशातील जे पाणी आहे ते तुळशीला किंवा आपल्या बागेतील झाडांना घालावे. कलशातील जी निर्माल्य आहे, कलशातील जे काही निर्माल्य आहे ते निर्माल्य आपण निर्माल्य कुंडात दान करावे किंवा आपलं शेत असेल तर शेतात ते पुरून टाकावे. त्याचं उत्तम खत होतं. परसबाग असेल मोठी तर तिथंही तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर ग्रामीण भागात राहत असाल तर शेतात करावे आणि जर शहरात राहत असाल तर आपल्या गार्डनमध्येच त्याचं विसर्जन करावं. नदीमध्ये किंवा तलावामध्ये करू नये, त्यामुळे प्रदूषण होते. भक्तांनो, कृपया हा एक सामाजिक आपण धर्म पाळूया. त्याचप्रमाणे आपण जे पाटावर ठेवलेलं आहे, घटस्थापनेजवळ ठेवलेलं खारीक, खोबरं, सुपारी ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण निर्माल्यासोबत देऊ शकता. आता ज्यांनी उपवास केले आहे त्यांच्यासाठी उपवास कसे सोडावे याबद्दल मी सांगत आहे. ज्यांनी नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केले आहेत त्यांनी उपवास 9वी दिवशी म्हणजेच 23 तारखेला उपवास सोडावायचे आहे. जे भक्त देव उठताना आणि बसताना उपवास करतात त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी म्हणजेच अष्टमीला उपवास करावा आणि 23 ऑक्टोबर 9वी दिवशी आपला उपवास सोडावा. उपवास सोडण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. पुरणपोळी शक्य नसल्यास खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा, म्हणजेच गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर देवीची तळी भरून घट उठवावे. ज्या ठिकाणी तळी भरण्याची प्रथा आहे त्यांनी तळी भरावे. तळी पुरुष मंडळी भरण्याची प्रथा आहे. दसऱ्या दिवशी महिषासूर वध, रावण वधाचा विजयोत्सव साजरा केला दसऱ्या दिवशी देवाला सोने म्हणजेच आपट्याची पाने वाहावी. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटून सोने देऊन अभिष्टचिंतन करावे. तसेच त्यांना सोन्यासारखे आयुष्य लाभून चमकत राहण्याच्या शुभेच्छा द्याव्या. म्हणजेच सोने घ्या, सोन्यासारखे राहा असा जो शब्द आहे त्याचा अर्थ हा असाच असावा. कारण जे आपण दुसऱ्यांना देतो त्याच्या कैक पटीने आपल्याला ते परत मिळत असते. हा सृष्टीचा नियम आहे. असो, घट हलवल्यानंतर लगेच आपण बसवलेले देव देवाऱ्यात न ठेवता दसऱ्या दिवशी देवांना अभिषेक किंवा स्नान घालून त्यांची पूजा करून विधिवत देवाऱ्यात देवांची स्थापना करावी. घटस्थापनेतील जे अंकुर आहेत ते मी मगाशीच आपल्याला सांगितलं, ते परसबागेत
शेतात खड्डा काढून विसर्जित करावे. आपल्या प्रथा परंपरेनुसार हे करावे. शक्यतो पाण्यात टाकू नये. मातीसुद्धा परसबागेत टाकावी. माती परसबागेत झाडांना घालावी. घटातील पाणी बागेतील झाडांना घालावे. 9 दिवसांचे निर्माल्य कुंडात दान करावे किंवा आपल्या शेतात खड्डा काढून त्यामध्ये विसर्जित करावे. उत्तम खत मिळते. देवी मातेला नमस्कार करावा. नक्कीच देवी माता आपल्याला प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करते. तर भक्तांनो, या प्रकारेच आपण विसर्जन करणार आहोत आणि विसर्जन करूया. आता अखंड दिवा जो आपण 9 दिवस लावलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती. अखंड दिव्याचे दसऱ्या दिवशी हळदी कुंकू अक्षता फुले घालून पूजा करावी. नमस्कार करून प्रार्थना करावी. दिव्यामध्ये तेल असेल तर ते संपूर्ण संपू द्यावे आणि त्यानंतर दिवा आपोआप शांत झाल्यावर दिवा किंवा समई उचलून आपण साफ करू शकतो. तर कशी वाटली ही माहिती भक्तांनो? आपण आमच्या अशाच माहितीसाठी रॉयल गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.